श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुचरणकमलेभ्यो नमः। गजाननं भूतगणादिसेवितं कपित्थजम्बूफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारकं नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम्। शुक्लां ब्रह्मविचारसारपरमा माद्यां जगद्व्यापिनीं वीणापुस्तकधारणीमभयदां जाड्यान्धकारापहा हस्ते स्फाटिकमालिका विदधतीं पद्मासने संस्थितां वन्दे तां परमेश्वरी भगवती बुद्धिप्रदां शारदाम्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। निजानन्दरूपी जरिघे समाधी जनांची निवारी पर्याधिव्याधी शिवब्रह्म विष्णु स्वरूपात्मकाला नमस्कार माझा सद्गुरु बाळकृष्ण प्रभूला। लोकाभिरामं रणरङ्गधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। कस्तूरीतिलकं ललाटपटले वक्षस्थले कौस्तुभं नासाग्रे वरमौक्तिकं करतले वेणुः करे कङ्कणं सर्वाङ्गे हरिचन्दनं सुललितं कण्ठे च मुक्तावली गोपस्त्री परिवेष्टितो विजयते गोपालचूडामणि। अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं परं धाम कैवल्यमेकं तुरीयं प्रसन्नं प्रपन्नार्तिहदेवदेवं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं
वातात्मजं वा नरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। कैलासराणा शिवचंद्रमौळी फणींद्रमाथा भ्रुकुटी झळाळी कारुण्यसिंधू भवदुःखहारी तुझवीन शंभो मज कोण तारी। ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहं तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यं भृत्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपूतं वन्दे महापुरुषते चरणारविन्दम्। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्द मीशमालन्दिवल्लभम्। ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला। नारायण विधियादिनाथ बाळकृष्ण जय सद्गुरुनाथ। श्रोता वक्ता श्री पांडुरंग हरी वासुदेव हरी। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी। जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येचे अधिकरण। तेची वंदोनी श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। सच्चिदानंद स्वरूप सकल विश्वाची माऊली योगी यांचे योगीराज आणि ज्ञानी यांचे ज्ञानराज असलेल्या जगद्वंद्य श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचं चरित्र तुम्ही मी श्रवण करत आहोत। गेल्या 3 दिवसापासून आपण भगवंतांची सेवा करण्यासाठी आरंभ करून दिलेला आहे आणि आज आपल्या सेवेचा चतुर्थ दिन अर्थात 4था दिवस आहे। आपण सारेजण ज्ञानोबारायांच्या जीवनचरित्राशी परिचित आहात, पण तरी सुद्धा तुम्ही मी चरित्र श्रवण करत आहोत। कशामुळे? तर याला उत्तर आपण काल श्रवण केलं की आपल्याला त्यांचा परिचय तर आहे, त्यांच्याबद्दल आपल्याला माहीत आहे, त्यांच्याबद्दल माहीत आहे, पण अजून आपल्याला ते कळालेले नाहीत। एखादा व्यक्ती कळणं
आणि एखाद्या व्यक्तीबद्दल माहीत असणं याच्यामध्ये अंतर पडतं. एखादा व्यक्ती कसा आहे हे आपण जर का 2-3 व्यक्तींच्या मुखामधून ऐकलं किंवा त्या व्यक्तीबद्दल जर का जरासं वाचन आपलं झालं, जरासं श्रवण झालं, तर तो व्यक्ती कसा आहे त्या व्यक्ती संबंधात आपल्याला माहिती प्राप्त होऊ शकते. पण त्या व्यक्तीला जर का जाणून घ्यायचं असेल, त्याला जर का समजून घ्यायचं असेल, तर याच्यासाठी जोपर्यंत त्याचा सहवास आपल्याला घडत नाही तोपर्यंत तो व्यक्ती आपल्याला पूर्णपणे कळू शकत नाही. बाहेरून ऐकीव माहिती जर का आपण ऐकली तर आपण जरासा अंदाज बांधू शकतो, पण मुळात त्या व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, त्याच्या अंतःकरणामध्ये काय आहे, तो कसा वागतो आणि तो मुळात कसा आहे हे कधी समजून येईल ज्या वेळेला आपण प्रत्यक्ष रीतीने त्याच्या सहवासामध्ये राहू. आपण ज्ञानोबा रायांना ऐकत आहोत, ज्ञानोबा रायांबद्दल माहिती श्रवण करत आहोत किंवा ज्ञानोबा रायांची लीला ऐकत आहोत, श्रवण करत आहोत. याचा अर्थ असा होतो की आपल्याला ज्ञानोबा रायांबद्दल माहीत आहे, पण ज्ञानोबा राय अजून कळालेले नाहीत. मग ते कधी कळतील? ज्या वेळेला आपला त्यांच्यासोबत सहवास संबंध प्रस्थापित होईल. मग प्रश्न असा उपस्थित होतो, ज्ञानोबा राय जर का या ठिकाणावरती सगुण रूपाने नाहीत, ते जर का देह धारण करून आपल्यामध्ये वावरत नाहीत, आपल्याशी बोलत नाही, तर ते कसे कळून येतील? तर याला उत्तर दान केलेलं आहे की ज्ञानोबा रायांना जर का कळून घ्यायचं असेल तर याच्यासाठी ज्ञानोबा राय काय सांगतात हे ऐकावं लागेल. मग ज्ञानोबा रायांनी तुम्हाला मला काय सांगितलं? ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरी सांगितली, ज्ञानोबा रायांनी हरिपाठ सांगितला, ज्ञानोबा रायांनी चांगदेव 65 सांगितली, आनंद लहरी सांगितली, भावार्थ रामायण सांगितलं, अमृतानुभव सांगितला. अशा पद्धतीनं ज्ञानोबा राय तुमच्या माझ्यासोबत बोलले, आपल्याला सांगितलं, पण आपण समजून घेतलं नाही आणि त्याचा परिणाम असा झाला की ज्ञानोबा रायांबद्दल परिचय तर भरपूर आहे, माहिती तर भरपूर आहे, पण त्यांच्याबद्दल ते मुळात कसे आहेत हे अजून कळालं नाही. मग त्यांना जर कळून घ्यायचं असेल तर याच्यासाठी ते जे बोलले ते ऐकावं लागेल, त्यांनी जे लिहिलं ते वाचावं लागेल. आणि ज्या वेळेला आपण त्यांना वाचू, त्यांनी जे काही सांगितलं ते ज्या वेळेला आपण श्रवण करू आणि एखाद्या नामदेव रायांसारख्या, सच्चिदानंद बाबांसारख्या महान भगवत भक्तांच्या, सद्भक्तांच्या मुखामधून ज्ञानोबा रायांबद्दल जे काही उद्गार वचनं बाहेर पडली ती ज्या वेळेला तुम्ही मी ऐकू त्यावेळेला आपल्याला ज्ञानोबा राय कळून येते. पहा, ज्ञानेश्वरी हा एक असा ग्रंथ आहे की याच्यामध्ये पूर्ण रूपाने ज्ञानोबा राय तुम्हाला मला कळून येतील, समजून येतील. कशामुळे? कालच आपण श्रवण केलं की ज्ञानोबा राय हे सर्वश्रेष्ठ सतशिष्य आहेत. आणि हे कधी भक्तांच्या हे कधी लक्षात आलं की ज्ञानोबा राय हे सतशिष्य आहेत? ज्या वेळेला त्या भक्तांनी, त्या महात्म्यांनी ज्ञानेश्वरी पाहिली. केवळ वाचली असं नाही, केवळ पारायण केलेत असं नाही, तर ती समजून सुद्धा घेतली, त्याचे अर्थ उलगडून पाहिले, समजून घेतले. त्यावेळेला लक्षात आलं की ज्ञानोबा रायांनी ज्ञानेश्वरीमध्ये जे एक एक अक्षर लिहिलेलं आहे ते अक्षर म्हणजे ज्ञानोबा राय मूर्तिमंत रूपाने त्याच ठिकाणावरती प्रगट झालेले आहेत.
जसं गोपालकृष्णांबद्दल वर्णन केलं जातं की द्वापार युगामध्ये ज्या वेळेला द्वापार युगाचा आता अंत होणार आहे आणि भगवंतांनी निश्चय केला की मला निजधामाला निघून जायचं आहे. प्रभास नावाच्या क्षेत्रावरती गोपालकृष्ण येऊन पोहोचले. गोपालकृष्णांचे जे निजसखे होते, ज्यांचं नाव उद्धवजी महाराज असं होतं, उद्धवजी महाराजांना सुद्धा कळालं की आता भगवंत निजधामाला निघून चाललेले आहे. भगवंतांचा विरह आता मला होईल हे सहन झालं नाही. भगवंतांजवळ येऊन पोहोचले आणि रडायला लागले, प्रार्थना करायला लागले. म्हटले, तुम्ही मला सोडून जाऊ नका. आपण लहानपणापासून सोबत खेळलेलो आहोत, वावरलेलो आहोत आणि मला तुमची एवढी सवय झालेली आहे भगवंता की तुमच्याशिवाय मी एक क्षणभर सुद्धा जिवंत राहू शकणार नाही. पण भगवंतांचा असा मानस होता की मी निजधामाला एकटा जाईल, माझ्यासोबत कुणीही यायचं नाही. मग त्यावेळेला भगवंतांनी सांगितलं, म्हटले उद्धवा, मी जरी सगुण रूपाने या मृत्यूलोकामधून निघून जाईल तरी सुद्धा माझी साक्षात जी वाङ्मयी मूर्ती आहे असं श्रीमद भागवत की पुढं चालून वेदव्यासजी महाराज त्या ग्रंथाची निर्मिती करतील आणि त्या ग्रंथामध्ये मी मूर्तिमंत रूपाने प्रगट होईल. तेनेयम वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवनात श्रवणात पाठात दर्शनात मोक्षदायी. श्रीमद भागवत नावाचा हा जो ग्रंथ आहे त्याची फलश्रुती, त्याचं महात्म्य वर्णन करून सांगत असताना हा श्लोक गायन केला की हा केवळ ग्रंथ नाही, ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण. हा ग्रंथ नाही तर हे मूर्तिमंत रूपाने वाङ्मयी रूपाने गोपालकृष्णच या ग्रंथामध्ये वास्तव्यास आलेले आहेत. ज्या पद्धतीनं तसं ज्ञानेश्वरी नावाचा हा जो ग्रंथ आहे, हा ग्रंथ म्हणजे केवळ अक्षरांचा संचय नाही. हा ग्रंथ म्हणजे केवळ ओव्यांचा संचय नाही, तर या अक्षराच्या रूपाने, या ओव्याच्या रूपाने साक्षात ज्ञानोबाराय या ग्रंथामध्ये स्थित झालेले आहेत. म्हणून ज्ञानोबाराय बोलतात. कसे बोलतात? ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या या माध्यमातून ते बोलतात. आणि ज्या वेळेला ज्ञानोबारायांनी काय सांगितलं, ज्ञानोबाराय काय बोलले, हे ज्या वेळेला जिज्ञासू अंतःकरणाने काही भक्तांनी श्रवण केलं, वाचलं, त्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं की ज्ञानोबाराय म्हणजे काय आहेत, तर ज्ञानोबाराय या मृत्यूलोकामधले सर्वश्रेष्ठ सतशिष्य आहेत. ते सर्वश्रेष्ठ सतशिष्य झाले म्हणून आज ते गुरुपदावरती आरूढ झालेले आहेत. त्यांनी जीवनभर सद्गुरूंची सेवा केली म्हणून आज सकल विश्व त्यांची सेवा करतात. आणि हे कधी समजलं? ज्या वेळेला त्यांना आपण वाचलं, त्यांना आपण ऐकलं. म्हणून लक्षात घ्या, आपल्याला ज्यांना समजून घ्यायचं असेल, ज्यांना कळून घ्यायचं असेल ना, आधी त्यांच्याबद्दल ऐकावं, खूप ऐकावं. त्यांच्याबद्दल ऐकल्यानंतर त्यांनी वाङ्मयाच्या माध्यमातून काय उपदेश केलेला आहे हे सुद्धा समजून घ्यावं. आणि ज्या वेळेला आपण त्यांची अमृतवचनं समजून घेऊ, त्यावेळेला साक्षात शब्दाच्या रूपाने ते तुमच्या माझ्यासमोर प्रगट होते. काल परवापासून आपण ज्ञानोबारायांचं चरित्र श्रवण करण्यासाठी आरंभ केलेला आहे प्रत्यक्ष रूपाने. अर्थात काल ज्ञानोबारायांचं प्रागट्य आपण कथेमध्ये केलं. मग या ठिकाणावरती ज्ञानोबाराय प्रगट झाले. कसे प्रगट झाले? शब्दाच्या माध्यमातून प्रगट झाले. आणि शब्दाच्या माध्यमातून ते जसे प्रगट झाले, ते प्रागट्य तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये सुद्धा झालेलं आहे. असं कशामुळे? तर पहा, लक्षात घ्या, आपण भगवंतांच्या रूपाचं श्रवण करतो.
भगवंत कसा आहे? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या. आपण ज्या वेळेला भगवंतांच्या रूपाबद्दल ऐकतो, गायन करतो, त्यावेळेला आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या मनामध्ये तशा पद्धतीची मूर्ती प्रगट होते की नाही? सुंदर ते ध्यान उभे विटेवरी असं म्हटल्याबरोबर देव दिसले की नाही? त्यांचा हात कुठं आहे? करकटेवरी ठेवून या. गळ्यामध्ये काय आहे? तुळशी माळ गळा. अशा पद्धतीनं ज्यावेळेला आपण भगवंतांचं वर्णन ऐकतो त्यावेळेला मनामध्ये भगवंत प्रागट्य भगवंतांचं होतं. मग आता आपल्याला काय करायचं आहे? जे अंतःकरणामध्ये भगवंत प्रगट झालेले आहेत ना, त्यांना आता आपल्याला नेत्रांनी पाहायचं आहे. शब्दाच्या माध्यमातून ते तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये प्रगट झाले आणि आपण शब्दाच्या माध्यमातून त्यांना पाहिलं. काल ज्ञानोबारायांबद्दल ऐकत होतो, त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर तसे ज्ञानोबाराय प्रगट होत होते की नाही? छोटंसं बालरूप, मस्तकावरती कुरळे कुरळे केस आहेत, जराशी सावळी मूर्ती आहे, मुखमंडलावरती स्मित हास्य आहे, बाहुबल पुष्ट आहेत. ज्यावेळेला असं आपण ज्ञानोबारायांबद्दल ऐकू त्यावेळेला ते ज्ञानोबाराय अंतःकरणामध्ये प्रगट होतात. मग आपल्याला त्यांना जर का नेत्रांनी पाहायचं असेल तर याच्यासाठी काय केलं पाहिजे? तर उत्तरदान केलं. याच्यासाठी त्यांना ऐकलंच पाहिजे, केवळ ऐकलं पाहिजे. जसं त्यांना आपण ऐकत जाऊ, ऐकता मनामध्ये प्रगट झालेला तो परमात्मा, ते ज्ञानोबाराय एक दिवस तुमच्या माझ्या समोर नक्कीच सगुण साकार होणार. हा संतांचा विश्वास आहे, हा साधूचा विश्वास आहे. आणि म्हणून आपल्याला सुद्धा याच्यावरती विश्वास ठेवून भक्तिभाव अंतःकरणामध्ये धारण करून माझे ज्ञानोबाराय मला एक वेळेला सगुण साकार रूपाने पाहायचे आहे, हा ध्यास अंतःकरणामध्ये धारण करून इथं बसावं आणि ज्ञानोबारायांना ऐकावं. पहा, लक्षात घ्या, ती आई आहे आपली, ती आई आहे. आणि आईला जर का आपल्याकडे बोलावून घ्यायचं असेल तर लेकराला काही विशेष कष्ट करावे लागतात का? लेकराच्या हृदयामध्ये, लेकराच्या शरीरामध्ये काय सामर्थ्य आहे की त्यानं असं काय करावं की दूर निघून गेलेली त्याची आई त्याच्याकडे परत येईल? एखादं तान्हं लेकरू असतं ना, आपल्यापासून आई दूर आहे, काहीतरी घरकामामध्ये व्यग्र झालेली आहे, व्यस्त झालेली आहे, आणि त्या छोट्याशा लेकराला आपली आई आपल्याजवळ हवी आहे. मग अशा वेळेला ते लेकरू काय करेल की ज्याला चालताही येत नाही, बोलताही येत नाही, रांगताही येत नाही. अशा वेळेला ते लेकरू काय करतं? त्याला एक करता येतं, काय? त्याला रडता येतं. पहा, लक्षात घ्या, आपण सुद्धा तसेच आहोत बरं. ते ज्ञानोबाराय जर का तुमची माझी आई आहे ना, तर त्या ज्ञानोबारायांसमोर तुम्ही मी तान्हेच आहोत, लहानच आहोत. ज्ञानराज माझी योग्याची माऊली, 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 ज्ञानराज माझी योग्याची माऊली. वल्ली प्रगट केली, प्रगट केली, ज्ञानराज माझी योग्याची माऊली, अलंकार नाम ज्ञानेश्वरी, अलंकार
अलंकार नाम ज्ञानेश्वरी गीतालंकार नाम ज्ञानेश्वरी. ज्ञानराज माझी योगी यांची माऊली. ती योगी यांची सुद्धा माऊली आहे, ती ज्ञानी यांची सुद्धा माऊली आहे आणि ती तुमच्या माझ्यासारख्या सामान्य जीवांची सुद्धा माऊली आहे. तिला बोलवायचं आहे. आपल्या शरीरामध्ये बळ नाही, आपल्याला रांगता येत नाही, चालता येत नाही, बोलता येत नाही. कोणत्या रूपाने? आपल्याला भक्ती करता येत नाही, आपल्याला ज्ञान साधना करता येत नाही, आपल्याला अष्टांग योगाची साधना करता येत नाही. अशा कोणत्याही प्रकारच्या ज्या साधना सांगितलेल्या आहेत त्या साधना आपल्याला न करता येण्याचा परिणाम की तुम्ही मी तान्हे आहोत, अपंग आहोत. नाही ना आपल्याला काही करता येत, हरकत नाही. रडता तर येतं, बळजबरी नाही. बरं, रडता येतं ना साऱ्यांना, रडू येतं ना. पण कोण कोणासाठी रडतं, कोण कशासाठी रडतं, कोण घरादारासाठी रडतं, कोण धर्मपत्नी पतिराज लेकरा बाळांसाठी रडतं, कोण संसारासाठी रडतं. पण तोच एक रडणारा धन्य होतो जो देवासाठी रडत असतो. देवासाठी रडलं पाहिजे. का रडलं पाहिजे? कारण जोपर्यंत आपण रडणार नाही ना तोपर्यंत त्या आईचं लक्ष आपल्याकडे जाणारच नाही. ती तिच्या कामामध्ये व्यस्त आहे. तिला एवढं माहीत आहे की मृत्यू लोकामध्ये माझी तान्ही लेकरं आहेत, पण तिचं लक्ष कधी जाईल तुमच्या माझ्याकडे? ज्या वेळेला आपण तिचा धावा करू, ज्या वेळेला आपण तिचा धावा करता करता नेत्रांमधून अश्रू बाहेर पडतील, जोपर्यंत तिची भेट होणार नाही तोपर्यंत जीव व्याकुळ राहील. अशी अवस्था ज्या वेळेला प्राप्त होईल ना त्यावेळेला ती आई तुमची माझी भेट घेण्यासाठी नक्कीच येईल. म्हणून रडावं. पहा, लक्षात घ्या, जगासाठी रडलात तर जग तुमच्या रडण्याचं हसू करेल, पण देवासाठी रडलात ना तर देव तुम्हाला मला डोक्यावरती धारण करून मोठ्याने नृत्य करेल. महाराज, हे अंतर आहे संसाराचं आणि हे अंतर आहे देवाच्या अंतःकरणामध्ये असलेल्या प्रेमाचं. जगासाठी रडा, पण जगाला किंमत आहे का हा सुद्धा विचार केला पाहिजे. एकदा देवासाठी रडून पाहावं, एकदा देवासाठी हसून पाहावं, एकदा देवासाठी गायन करून पाहावं, एकदा देवासाठी चालून पाहावं. आपण 4 पावलं जर त्याच्याकडे चालत गेलो ना तर तो परमात्मा 10 पावलं तुमच्या माझ्याकडे स्वतःहून चालत येतो, असा तो आहे. त्याच्यासाठी एक करावं, तो तुमच्या माझ्यासाठी 10 गोष्टी करणार असतो. पण याच्यावर विश्वास बसत नाही. कशामुळे? कारण कधी करून पाहिलंच नाही. मग एकदा करून पाहावं, एक घास त्याला भरवून पाहावा, तो 10 घास तुम्हाला मला नक्कीच खायला देईल. कुणी कुणी म्हणतात आमच्या घरामध्ये धन नाही, धान्य नाही, कपडा लत्ता नाही. तक्रार असते की नाही तुमची माझी संसाराकडून? का तक्रार उत्पन्न होते? कारण याच्या आधी जे प्राप्त झालेलं होतं ना ते कधी देवाला दिलंच नाही, तर तो कसा तुम्हाला मला देईल? शेतामध्ये काही धान्य जर का प्राप्त झालं, उत्पन्न जर का झालं तर नाही सारं, पण त्या धान्यामधून स्वयंपाक झाल्यानंतर पहिली पोळी काढावी आणि देवाच्या मुखाला द्यावी ना. त्याला सांगावं, बघ भगवंता, तुझ्या कृपेनं आज शेतामध्ये धान्य उत्पन्न झालं, त्याच्या माध्यमातून हा स्वयंपाक झालेला आहे, हा नैवेद्य तयार झालेला आहे आणि हा मी तुला देते आहे. तू जर का प्रसन्न झालास तर अशाच पद्धतीनं रोज रोज मी तुला जे काही मला प्राप्त होईल ते सारं तुला देईल. असं एकदा म्हणून पाहिलं तर तो देईल ना महाराज. आपण एक पाऊल चालावं, तो आपल्याकडे येण्यासाठी तयारच आहे.
आपला विषय चाललेला होता रडावं, देवासाठी रडावं.